नमस्कार. आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक दुसरा. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. श्लोकाचा अर्थ. कारण हे कमलदलनयना, मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. मी तुमच्याकडून भूतांची उत्पत्ती व प्रलय हे विस्ताराने ऐकले आहेत. या म्हणण्याद्वारे अर्जुनाने असे दाखविले आहे की तुमच्यापासूनच संपूर्ण चराचर प्राण्यांची उत्पत्ती होते. तुम्हीच त्यांचे पालन करतात आणि ते सर्व तुमच्यामध्येच लीन होतात. ही गोष्ट मी तुमच्या तोंडून विस्ताराने वारंवार ऐकली आहे. तसेच तुमचा अविनाशी महिमाही ऐकला आहे. या म्हणण्याद्वारे अर्जुनाने असे दाखविले आहे की फक्त भूतांची उत्पत्ती आणि प्रलय यांच्याच गोष्टी तुमच्याकडून ऐकल्या एवढेच नव्हे, तर तुमचा जो अविनाशी महिमा आहे, म्हणजे तुम्ही संपूर्ण विश्वाचे सृजन, पालन आणि संहार इत्यादी करीत असतानाही वास्तविकपणे अकर्ते आहात. सर्वांचे नियमन करतानाही उदासीन आहात. सर्वव्यापी असतानाही त्या त्या वस्तूंच्या गुणदोषांपासून सर्वथा निर्लिप्त आहात. शुभाशुभ कर्मांचे सुख दुःख रूपी फल देत असतानाही निर्दयता आणि विषमता या दोषांनी रहित आहात. प्रकृती, काल आणि संपूर्ण लोकपाल यांच्या रूपांमध्ये प्रकट होऊन सर्वांचे नियमन करणारे असे सर्वशक्तिमान भगवान आहात. अशा प्रकारचे महात्म्यही त्या त्या प्रकरणी मी वारंवार ऐकले आहे. अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.